भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. नमस्कार. कळवा, खारेगाव, पारसिक, मुंब्रा, विटावा ह्या सगळ्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी हेल्प केली, ज्यांनी मदत केली आणि ज्या संस्थेच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये आज अक्षरशः हजारो विद्यार्थी शिकून पुढे गेले, अशा मनीषा एज्युकेशन ट्रस्टचे जानकीबाई रामा साळवी महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत उमरजकर सर आज आपल्यावर आहेत. सर, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. श्रीमती जानकीबाई रामा साळवी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा आहेत, अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत. या सगळ्या कोर्सेस विषयी आता आपण माहिती घेणार आहोत. 10वीची परीक्षा नुकतीच झालेली आहे आणि विद्यार्थी ऍडमिशनसाठी आता आपापले वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन शोधत आहेत. या महाविद्यालयाने अनेक प्रकारच्या, ज्युनियर कॉलेजने अनेक प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. इथे BA हिस्ट्री इकॉनॉमिक्स आहे, BSc केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, BSc कम्प्युटर सायन्स, BCom कम्प्युटर एक्सपोर्ट, त्याचप्रमाणे BCom बँकिंग अँड इन्शुरन्स, BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अशा प्रकारचे सगळे कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. सर, मला सर्वप्रथम सांगा की राजाराम साळवी यांनी अतिशय दूरदृष्टीने हे महाविद्यालय या ठिकाणी सुरू केलं. आज शेकडो विद्यार्थी, हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत. काय काय प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत? धन्यवाद सर. नितीन सर, आपण आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल. मनीषा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजारामजी साळवी साहेब यांनी 1986ला मनीषा एज्युकेशन ट्रस्टची स्थापना कळवा परिसरामध्ये, कळव्यातील अतिशय अल्प सुशिक्षित अशा लोकांना आणि कामगार वर्गांसाठी मनीषा एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केली. त्यांचं स्वप्न होतं की KG to PG ह्या इथल्या परिसरातील लोकांना ठाणे आणि इतर ठाणे शहरापासून दूर जाण्याची आवश्यकता लागू नये. इथेच त्यांचे विद्यार्थी ह्या वसाहतीमधले कामगारांचे मुलं हे शिक्षणासाठी राहावेत, त्यांना शिक्षणाच्या सुविधा पुरवठा करावा, ह्या उद्देशाने मनीषा एज्युकेशन ट्रस्टची स्थापना 1986ला त्यांनी केली. पहिल्या प्रथम मराठी माध्यमाची तिथे सुरुवात झालेली आहे. त्यानंतर हळूहळू ज्युनियर कॉलेजची स्थापना केली आणि त्याच्या पुढेच ह्या परिसरातील लोकांना पदवी महाविद्यालय आणि पदव्युत्तर शिक्षण सुद्धा मिळावं, या दृष्टीने त्यांनी आपल्या आईच्या नावाने, श्रीमती जानकीबाई यांच्या नावाने, श्रीमती जानकीबाई रामा साळवी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे पदवी महाविद्यालय त्यांनी 2005-06 पासून आपल्या कळवा परिसरात, विटावा परिसरातील, त्यानंतर कळवा पूर्व, पश्चिम, पारशिक नगर, खारेगाव ह्या लोकांना शैक्षणिक सुविधा पुरवठा करण्याच्या दृष्टीने स्थापना केलेली आहे. आज श्रीमती जानकीबाई रामा साळवी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या महाविद्यालयामध्ये आधुनिकता पाहून साहेबांनी आपल्याला कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यानंतर केमिस्ट्री, त्यानंतर बॉटनी, त्यानंतर झुऑलॉजी असे विषय जे की इंडस्ट्री आणि आधुनिकता ह्या दोघांच्या स्पर्धेमध्ये आपण आपले विद्यार्थी कशा पद्धतीने नोकरीसाठी त्यांना संधी उपलब्ध होतील असे कोर्सेस आपल्या महाविद्यालयामध्ये आणलेले आहेत. त्यासोबतच जे आपण म्हणतो की कला शाखा आहे, वाणिज्य शाखा आहे, ह्यामध्ये खास करून कला शाखेमध्ये आपण इतिहासाचा अभ्यास असावा म्हणून त्यांनी हिस्ट्री हा विषय घेतलेला आहे. त्यासोबतच आर्थिक नियोजन लोकांना शिकता यावं, समजावं आणि त्याचं नियोजन पण करता यावं, ह्या दृष्टीने त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे BA मध्ये त्यांनी इतिहास आणि अर्थशास्त्र ही आपल्याकडे सर तृतीय वर्षासाठी हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स हे 2 विषय आहेत. BCom मध्ये
काळानुरूप आपण विद्यार्थी बदलला पाहिजे, त्यांना फायदा मिळाला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून कम्प्युटर सायन्स, ज्याला आपण संगणक शिक्षण असं म्हणतो, आणि आयात निर्यात, मुळामध्ये आपला कळवा परिसर ठाणे आणि मुंबई सबअर्बन हा जर पाहिला तर जल वाहतुकीद्वारे आपण पूर्वीच्या काळापासून करत आलेलो आहोत. मग हे एक्सपोर्ट मार्केटिंग हे आपल्याकडे विषय विद्यार्थ्यांना कळले पाहिजे, समजले पाहिजे, आणि त्याचंच कालांतराने रूपांतर त्यांना नोकरी धंद्यामध्ये झालं पाहिजे. या दृष्टीने त्यांनी वाणिज्य शाखेमधून संगणक आणि एक्सपोर्ट हे 2 विषय आपल्याकडे आपण चालू केलेले आहेत. सोबतच आताच्या आपण जर बँकिंग क्षेत्र पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा काम करणारे जे काही लागणारा आपला कर्मचारी वर्ग आहे, तर तो खास करून इन्शुरन्स सेक्टर असो किंवा बँकिंग सेक्टर असो, ह्यासाठी म्हणून त्यांनी बीकॉम मध्ये म्हणजे वाणिज्य शाखेमध्ये बँकिंग आणि इन्शुरन्स हा कोर्स सुद्धा सुरुवात केलेला आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये त्याची सुद्धा सुरुवात केलेली आहे. आपण पाहिलं तर साधारण कोविडचा काळ जो अनुभवलेला आहे, तर ह्या काळामध्ये बाकी सर्व क्षेत्र हे जवळपास आपण घरूनच काम करत होतो, ऑनलाईनच सगळे वर्किंग होतो. पण एक वैद्यकीय क्षेत्र असं होतं की ज्यामध्ये फक्त ते ऑफलाईन मध्ये वर्किंग होतं, आणि त्याचा विचार करून त्यांनी आपल्याकडे आपल्या महाविद्यालयामध्ये 2026-27 ह्या वर्षामध्ये एक डी फार्मसी म्हणजे आपण त्याला म्हणतो औषध निर्माण शास्त्र आपण त्याला म्हणू की एक डिप्लोमा आपल्याकडे आपण 2 वर्षासाठीचा यावर्षी सुरुवात केलेला आहे. आणि त्यासोबतच काळाची गरज ओळखून आपण BCA हे सुद्धा एक पदवीचा अभ्यासक्रम, बॅचलर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन, बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन हा सुद्धा अभ्यासक्रम आपल्याकडे 2026-27 ह्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण सुरू केलेला आहे. ओके सर. आता मला सांगा की ऍडमिशन्स खूप जोरात सुरू झालेले आहेत आणि या सगळ्या स्ट्रीमसाठी ऍडमिशन्सला मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आहे. कुठल्या ऍडमिशन्सला आता आपण सुरुवात केलेली आहे? सर, आपलं महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असल्या कारणाने मुंबई विद्यापीठाशी जे असणारे नियम आपण फॉलो करतो आणि त्यानुसार त्यांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन फॉर्म भरण्याची, म्हणजे महाविद्यालय आणि विद्यापीठ या दोघांचे ऑनलाईन माहिती पत्रक आपण भरावं लागतं. मग त्यांनी 3 टप्प्यामध्ये आपल्याला आजपर्यंत दिलेला आहे. जवळपास 6 मे पासून हा प्रवेश प्रक्रिया आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये सुरू झालेली आहे. आणि आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा बाकी सगळ्या ज्या काही BA असेल, BCom असेल, BSc कम्प्युटर सायन्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा झुऑलॉजी असेल, बँकिंग इन्शुरन्स असेल, ह्या पूर्ण अभ्यासक्रमाचे ऑनलाईनचे फॉर्म भरण्याची सुविधा ही आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही पुरवठा केलेली आहे. कारण जेव्हा विद्यार्थी हा बाहेर सायबरमध्ये आपला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जातो, अशा वेळेला त्यांना थोडासा आर्थिक भार सोसावा लागतो. तो सोसावा लागू नये म्हणून सन्मान्य श्री संस्थेचे सचिव श्री हिमांशु साळवी यांनी आपल्याच महाविद्यालयामध्ये संगणक विभाग हा विद्यार्थ्यांना मोफत मध्ये उपलब्ध करून दिला. आपला फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याचा फायदा हा जवळपास विद्यार्थ्यांना झालेला आहे. म्हणजे आपलं महाविद्यालय हे पहिल्यांदा ज्ञान देतं, त्याच्यासोबत संस्कार पण. आणि CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. सेवा ह्या ब्रीद वाक्याने प्रेरित झालेला असल्या कारणाने आपण कळवा परिसरातील जेही विद्यार्थी आहेत त्यांना आपण प्रवेश आणि प्रवेशासंबंधित लागणारी जी काही एक शिक्षकांची पूर्ण टीम आहे आणि ही टीम असणारे त्या शाखेतील विद्यार्थी, जसं की आपण पाहतो कला शाखेतील 2 टीचर्स आपण उपलब्ध करून दिलेले आहे. वाणिज्य शाखेमधील संपूर्ण शिक्षक हे तिथे माहिती देतात. तसंच विज्ञान शाखेमधील संगणक शास्त्रामधील जवळपास 8 लोकांची आमची टीम आहे, ती त्यांना पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना ऍडमिशनच्या संदर्भातली परिपूर्ण माहिती जेणेकरून त्यांचा कुठलाही आता 11वी पासून तर थेट FY पर्यंतचे ऍडमिशन आता आपल्याकडे चालू झालेले आहेत. अच्छा, आणि मग सेकंड इयर आणि थर्ड इयर साठी सुद्धा आपल्याकडे आता ऍडमिशन आहेत का? आहेत. म्हणजे पदवी महाविद्यालयामधील प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष आणि आता जेव्हा आपण मुंबई विद्यापीठाने मागच्या 2 वर्षापूर्वी NEP 2020 लागू केलेले आहे आणि त्यांच्याच नियमावलीचं आपलं महाविद्यालय सुद्धा पूर्णपणे नियमाचे पालन करून आपल्या महाविद्यालयामध्ये जवळपास आपण पहिला NEP ही 2000 NEP म्हणजे काय सांगा? न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020. कारण ही काळाची गरज आहे. केंद्र सरकारने आणि भारत सरकारने आपल्याला ज्या शैक्षणिक काही बदल घडवून आणलेले आहेत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत आपलं मुंबई विद्यापीठ सुद्धा हे कार्यरत होतं आणि आपलं महाविद्यालय सुद्धा हे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असल्या कारणाने आपली ह्या वर्षीची तृतीय वर्षाची पहिली बॅच असणार आहे NEPशी संबंधित. म्हणजे जर ह्या संपूर्ण परिसरातले म्हणजे संपूर्ण ठाण्यातलेच विद्यार्थी अजूनही तुम्ही जर ऍडमिशन साठी प्रयत्न करत असाल तर
मनीषा विद्यालयामध्ये श्रीमती जानकीबाई रामा साळवी विद्यालयामध्ये ऍडमिशन्सची प्रक्रिया आता जोरात सुरू सुरू आहे. झालेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं हे महाविद्यालय आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला ज्या प्रकारच्या सगळ्या सोयीसुविधा असाव्यात या सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या प्रकारच्या लॅब्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याविषयी सांगा सर जरा. सर, आपण पायाभूत सुविधाबद्दल जर पाहिला तर आपण पाहिलेले आहे की आमची इमारत ही म्हणजे G+3 असं आहे. एक खूप मोठं ग्राउंड आहे मनीषा नगर मध्ये आपलं, आपल्या महाविद्यालयाचं आणि आपल्या मनीषा एज्युकेशन ट्रस्टचं. जवळपासच बाजूला हा ऑलिम्पिक लेवलचा दर्जाचा एक स्विमिंग पूल आहे. करेक्ट. हा, म्हणजेच खेळाडू असेल विद्यार्थी तर त्या विद्यार्थ्यांना आपण जेव्हा प्रथम वर्षाला आपल्याकडे तो प्रवेश घेतो तेव्हापासूनच विविध खेळांच्या ज्या सुविधा आहेत तर त्या पूर्ण पुरवठा करण्याचा आपण प्रयत्न करतो. ओके. आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलवर वेट लिफ्टिंग मध्ये प्रेरणा साळवी नावाची तृतीय वर्षाची विद्यार्थिनीने पदक प्राप्त केलेले आहे, मिळवलेलं आहे. हे एक म्हणजे खेळाडूचं एक छोटस उदाहरण आपण आपल्या समोर दिलेलं आहे. बरोबर. सुसज्ज अशा वर्ग खोल्या आहेत. जवळपास आपल्याकडे 3 माळ्या आहेत. त्यापैकी आपण पदवी महाविद्यालयासाठी दुसरा आणि तिसरा माळा वापरला जातो, ज्यामध्ये आधुनिक संगणक प्रयोगशाळा आहे, विज्ञान प्रयोगशाळा ज्यामध्ये आपण त्याला रसायनशास्त्र म्हणतो, जे केमिस्ट्री, जे की आपल्या इंडस्ट्रीसाठी फार महत्वाचं आहे. तर इंडस्ट्रियल केमिस्ट्री सुद्धा आपल्याकडे आहे आणि केमिस्ट्री हा विषय सुद्धा आहे. प्राणीशास्त्र आहे, वनस्पती शास्त्र आहे, डिजिटल लायब्ररी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना काळानुरूप आपण आता पुस्तकी ज्ञानासोबतच म्हणजे ई लर्निंग सुद्धा शिकता यावं म्हणून ई लर्निंग सुविधा आपण आपल्याला दिलेली आहे. खूप मोठा आपल्याकडे सेमिनार हॉल आहे, जिमखाना आहे. ह्या पायाभूत सुविधा आपल्या मनीषा एज्युकेशन ट्रस्ट मार्फत श्रीमती जानकीबाई रामा साळवी महाविद्यालयामार्फत आपण सर्व विद्यार्थ्यांना देत आहोत सर. विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. तर पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी ऍडमिशन्सची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया खूप जोरात सुरू झालेली आहे आणि खूप फास्ट अशा पद्धतीने मनीषा एज्युकेशन ट्रस्टच्या या महाविद्यालयामध्ये ज्या सगळ्या जागा आहेत त्या पटापट भरतायत. त्याच्यामुळे विशेषतः कळवा, खारेगाव, पारसी, कळवा पूर्व या सगळ्या परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत ज्यांना दर्जेदार शिक्षण पाहिजे आहे आणि ज्यांना उत्तम प्रकारचं एज्युकेशन ऍट द सेम टाइम सगळ्या ज्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज आहेत, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. अनेक प्रकारचे म्हणजे काळाच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे म्हणजे इंडस्ट्री ओरिएंटेड, इंडस्ट्री जी तुम्हाला जॉब रेडी बनवू शकेल अशा प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी जानकीबाई रामा साळवी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे. विशेषतः कळवा, खारेगाव, पारसेक, विटावा, ऐरोली ह्या सगळ्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ऍक्च्युली हे महाविद्यालयाचं वरदान आहे. मला सांगा, विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण नको असतं, त्यांना फक्त क्रीडा नको असतं, त्यांना थोडस सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा पाहिजे असते. विद्यार्थी विकास उपक्रम थोडक्यामध्ये आपण सांगितलं त्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना आणि त्यासोबतच DLLE म्हणजे हे असे काही आपल्याकडे सामाजिक उपक्रम आहेत की ज्यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच आपण विद्यार्थ्यांना सामाजिक एक सेवाभाव असावा, आपल्या समाजाबद्दल अनेक ज्या काही समस्या आहेत त्या शिकता याव्या म्हणून आपण NSS आणि DLLE, ज्याला आपण राष्ट्रीय सेवा योजना आणि DLLE असं म्हणतो. एवढंच नाही तर आपल्याकडे प्लेसमेंट सेल आहे. 29 एप्रिलला सर की आपल्याकडे मेगा जॉब फेअर आपण ऑर्गनाईज केला होता. दरवर्षी तृतीय वर्षाचा शेवटचा पेपर असतो, त्याच्या तिसऱ्या दिवशी आपल्याकडे आपण खूप मोठा जॉब फेअर आपण ऑर्गनाईज करतो. मग हा ह्यामधून गेल्या वर्षीच जवळपास 4.5 म्हणजे 4.5 लाख रुपयाचं पॅकेज हे
तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे मिळालेलं आहे. हे छोटस त्याच्यामधून मला असं वाटतं की आपलं एज आहे. त्यासोबतच कॅम्पस इंटरव्ह्यू खास करून आपण विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स आहे, कौशल्य विकास कार्यशाळा असेल, ही पण दिल्या जाते. एवढंच नाही तर मुंबई शहर आणि त्याच्या जवळपास आपण राहतो म्हणून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेता यावा म्हणून पूर्वीपासूनच आपण सांस्कृतिक विभागाची सुद्धा स्थापना आपल्या महाविद्यालयामध्ये केली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना युवा महोत्सव असेल, वार्षिक स्नेह संमेलन असेल, कलागुण प्रदर्शन असेल, यासाठी आपल्या महाविद्यालयात दरवर्षी सायबा या नावाने आपण युवा महोत्सव आपण साजरा करतो. शक्यतोवर हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आपण आपल्या महाविद्यालयामध्ये ऑर्गनाईज करतो. एक्झॅक्टली सर. एकंदरीतच महाविद्यालय हे जे महाविद्यालय आहे हे कळवा शहरातील विद्यार्थ्यांसाठी अक्षरशः वरदान ठरलेलं आहे. आय थिंक आपण बऱ्यापैकी आता माहिती घेतलेली आहे या महाविद्यालयाबद्दलची. अगेन तेच आहे की ऍडमिशन खूप जोरात सुरू झालेले आहेत. सर आता काय सांगाल विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी असं असेल की कळव्यातील ज्ञानाचे माहेरघर असलेलं आपलं श्रीमती जानकीबाई रामा साळवी महाविद्यालय आहे. तर शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडवण्याचा आमच्या महाविद्यालयाचा एक ध्यास आहे आणि त्यानुसारच आपले श्रीमती जानकीबाई रामा साळवी महाविद्यालय हे उद्याचे जे काही जबाबदार भारतीय नागरिक, सुज्ञ नागरिक घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सर क्या बात आहे. तर हे होते प्राध्यापक सूर्यकांत उमरजकर सर आणि आज आपल्याला ते मनीषा एज्युकेशन ट्रस्टच्या श्रीमती जानकीबाई रामा साळवी महाविद्यालयाच्या विषयी ते आज माहिती देत होते. आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये असं म्हटलं जातं ना की बऱ्याचदा तुमचं महाविद्यालय, तुमची शाळा तुमच्या घराजवळ जर असेल तर तुमचा येण्या जाण्याचा वेळ बऱ्यापैकी वाचत असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्त फोकस तुमच्या स्वतःच्या अभ्यासावर करू शकता आणि त्याचा निश्चितपणे पुढे फायदा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि त्याचा या सगळ्यामुळे ना आय थिंक ह्या सगळ्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आपलं कॉलेज हे नंबर 1 चॉईस ठरलेलं आहे. सर आज आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि बोलण्यास संधी दिलीत त्याबद्दल आपले पण सर आभार. आमच्या मनीषा एज्युकेशन ट्रस्ट आणि श्रीमती जानकीबाई रामा साळवी महाविद्यालयामार्फत सर. धन्यवाद सर. सो तुम्हाला सुद्धा जर का या संदर्भातली आणखी माहिती हवी असेल थेट कॉलेजला जाऊन सुद्धा त्या ठिकाणी काउन्सिलर्सची एक मोठी टीम बसवण्यात आलेली आहे. ते तुम्हाला अतिशय व्यवस्थित अशा प्रकारचं मार्गदर्शन करतील आणि ह्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून कदाचित तुमच्या करिअरचा हा पहिला माइलस्टोन असू शकेल, पहिलं पाऊल असू शकेल. सर पुन्हा एकदा धन्यवाद आपण आमच्याशी बोलत त्याबद्दल. धन्यवाद सर.